नमस्ते. आज आपण मेडिटेशन विषयी बोलणार आहे. तर अनेक लोकांना वाटतं की मेडिटेशन करणं म्हणजे विचार बंद करणं. तर ही आपली एक गैरसमजूत आहे. मेडिटेशनमध्ये हे विचार बंद होत नाहीत का बस, कोणतंही मेडिटेशन असू दे. प्रथम म्हणजे मेडिटेशन कसं करायचं हे आपल्याला माहीत पाहिजे. मेडिटेशन म्हणजे आपल्याला डोळे झाकायचे, एक ध्यानपूर्ण कोणतंही आसन करायचं. पद्मासन असेल किंवा सुखासन असेल किंवा अर्धपद्मासन असेल, असे ध्यानात्मक आसन करायचे व डोळे झाकायचे. आणि नंतर आपण स्थिर डोळे झाकून आपल्या विचारांकडे पाहायचं. फक्त कोणतेही विचार येते त्यांच्याकडे पाहायचं. जसं की आपण एखाद्या हायवेकडे पाहत असतो, म्हणजे एक रोड असतो, त्या रोडवरून पहिली गाडी जाते तिच्याकडे पाहतो, दुसरी गाडी जाते तिच्याकडे पाहतो. त्या पद्धतीनं आपले जे विचार आहेत त्याकडे आपण, पहिला विचार आला त्याकडे आपण पाहिलं, दुसरा आला त्याच्याकडे पाहिलं, तिसरा आला त्याकडे पाहिलं. असे एक गाडी जशी जाते तसे एक विचार येतो तो जातो, एक विचार येतो तो जातो. म्हणजे आपल्याला काय करायचं, फक्त आपल्या विचारांकडे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यावर आपल्याला रिॲक्शन द्यायची नाही किंवा आपल्या भावनांना ताकद द्यायची नाही, फक्त ते पाहायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला असं कळतं की आपले विचार म्हणजे आपण नाही, तर आपण आपले विचार पाहणारे आहोत. जसं की आता आपण एखाद्या मित्राला फोन करतो किंवा मैत्रिणीला फोन करतो, तर लक्षात घ्या तेव्हा ते समोरील व्यक्ती आपला फोन उचलत नाही. तर आपल्या मनामध्ये काय येतं, यार तो आपल्याबरोबर नीट वागत नाही किंवा तो असा असेल, दुसरीकडे असेल, असे खूप विचार येतात. म्हणजे हे विचार मुळात नसतातच किंवा आपणच ते विचार करत असतो. तर आपल्याला अशी कला अंगीकृत करायची की आपल्या विचारांकडे आपण लांबून पाहायचं. म्हणजे हे विचार म्हणजे मी नाही, हे विचार पाहणार मी आहे. तेव्हा आपण कोणत्याही गोष्टीत गुंतणार नाही किंवा आपली एनर्जी ड्रेन होणार नाही किंवा आपल्या भावना स्थिर राहतील. असं नाही की आपण मनुष्य आहे म्हणजे आपण स्थिर, म्हणजे आपण रोबोट झालं पाहिजे. भावना येणार, दुःख येणार, सुख येणार, पण त्यांच्याकडे आपण लांबून पाहिलं पाहिजे. तर मेडिटेशन म्हणजे काय, आपण आपल्या विचारांकडे दुरून पाहणं. म्हणजे जसं की हे विचार म्हणजे मी नाही, हे विचार आहेत, मी ह्याच्याकडे पाहतोय. विचार येत आहेत जात आहेत, जसं की गाडी येते जाते तसं विचार येत आहेत जात आहेत. तर याचं काय आपल्या मनावर परिणाम न होऊन देणं म्हणजे मेडिटेशन. आणि हे जास्त वेळ करत राहणं, फ्लोमध्ये करत राहणं म्हणजे मेडिटेशन. तर आपण समजून घ्या, आपले विचार म्हणजे आपण नाही. हे विचार येणारच, आपल्या मेंदूचं कामच आहे विचार आणणं. पण जर आपण प्रत्येक विचार जर आपला आहे असं म्हणलं तर मग आपलं जीणं मुश्किल होईल. त्यामुळं आपले विचार हे आपण पाहायला शिकलं पाहिजे. आणि आपले विचार म्हणजे आपण नाही. तर अजून तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो, तुम्हाला समजलं नसलं तर, की आता आपल्याला स्टेज डेअरिंग वाढवायची आणि आपल्यावर तसा एक वेळच आली, आपलं स्टेजवर जायचे. तर आपलं मन आपल्याला काय म्हणत असतं, स्टेजवर नको जाऊ, तुला भीती वाटेल, तू करू शकणार नाही, तुला भीती वाटेल. तर ह्या गोष्टीकडे आपण लांबून बघितलं पाहिजे. असं काय नाही, असं काय नाही. मग आपण डेअरिंग केलं पाहिजे की चला बोलायचं आपण, हे आपलं मन आपल्याला खोटं सांगतंय. तर आपण डेअरिंग करायचं, मग आपण स्टेजवर बोलणार. तर आपले विचार म्हणजे आपण नाही, आपल्या विचारांचं कामच हे नाही. तर आपल्याला काय शिकायचं, आपल्या विचाराला लांबून पाहणं. तर हे समजून घ्या, मेडिटेशनमध्ये विचार बंद होत नाही, मेंदू आपला कवाच खाली होत नाही, विचार हे येणारच. त्याच्यामुळं मेडिटेशन म्हणजे काय, तर आपले विचार हे साक्षी भावानं पाहणं, म्हणजे जागरूकतेनं पाहणं म्हणजे मेडिटेशन. हे समजून घ्या. थँक्यू, धन्यवाद.